रानभाज्यांची शहरवासियांना प्रतीक्षा. अनियमित पावसामुळे बाजारात टंचाई. नमस्कार मित्रांनो, पावसाळा सुरू झाला की अनेकांना एका गोष्टीची आतुरतेने वाट पाहावी लागते, ती म्हणजे रानभाज्या. पण यंदा अनियमित पावसामुळे शहरातील बाजारपेठांमध्ये रानभाज्यांची आवक कमी झाली आहे. त्यामुळे ग्राहक निराश झाले आहेत. नेमके असे का घडले? रानभाज्यांचे महत्त्व काय आहे आणि हवामान बदलाचा यावर कसा परिणाम होत आहे, चला जाणून घेऊया. भाग 1. रानभाज्या म्हणजे काय? रानभाज्या म्हणजे नैसर्गिकरित्या जंगलात, डोंगरावर, शेताच्या बांधावर किंवा माळ रानावर उगवणाऱ्या भाज्या. या भाज्यांवर रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर होत नाही, म्हणूनच त्या पौष्टिक, नैसर्गिक आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानल्या जातात. भाग 2. महाराष्ट्रातील प्रसिद्ध रानभाज्या. आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या रानभाज्या आढळतात. उदाहरणार्थ टाकळा, भारंगी, कुरडू, फोडशी, शेवळा, चिचरडी, अळूची कोवळी पाने, तांदूळजा, घोळ, चवळीची रानभाजी. प्रत्येक भागात स्थानिक नावानुसार विविध प्रकारच्या रानभाज्या मिळतात. भाग 3. यंदा रानभाज्या कमी का मिळत आहेत? यंदा अनेक भागात पावसाने उशिरा हजेरी लावली. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली तर काही ठिकाणी पाऊसच पडला नाही. रानभाज्या उगवण्यासाठी जमिनीत योग्य ओलावा आवश्यक असतो. अनियमित पावसामुळे बियांची उगवण कमी झाली, अनेक रोपे सुकली, काही भागात पाण्याखाली गेल्यामुळे नुकसान झाले. त्यामुळे बाजारात आवक कमी झाली. भाग 4. शहरातील ग्राहकांची प्रतीक्षा. शहरांमध्ये अनेक कुटुंबे दर पावसाळ्यात खास रानभाज्या खरेदी करतात, कारण त्यांची चव वेगळी असते, पौष्टिक मूल्य जास्त असते, पारंपरिक पाककृती बनवल्या जातात. मात्र यंदा अनेक बाजारांमध्ये रानभाज्या दिसतच नाहीत. जेथे उपलब्ध आहेत तेथेही किंमतही वाढलेली आहे. भाग 5. रानभाज्यांचे आरोग्यदायी फायदे. रानभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व ए, जीवनसत्व सी, लोह, कॅल्शियम, तंतुमय घटक, अँटीऑक्सिडंट्स आढळतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, पचन सुधारते, रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, हाडे मजबूत राहतात, शरीराला नैसर्गिक पोषण मिळते. भाग 6. हवामान बदलाचा परिणाम. हवामान बदलामुळे पावसाचे स्वरूप बदलत आहे, तापमान वाढत आहे, ऋतूंचे चक्र बदलत आहे. याचा थेट परिणाम रानभाज्यांच्या वाढीवर होत आहे. यामुळे भविष्यात अनेक स्थानिक वनस्पतींचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. भाग 7. आपण काय करू शकतो? रानभाज्यांचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक जैव विविधतेचे संरक्षण करणे, जंगलाचे संवर्धन करणे, रासायनिक प्रदूषण कमी करणे, स्थानिक शेतकरी आणि महिला बचत गटांना प्रोत्साहन देणे, रानभाज्यांविषयी पुढील पिढीमध्ये जागरूकता निर्माण करणे हे अत्यंत आवश्यक आहे. भाग 8. भविष्यातील संधी. आज अनेक संशोधक रानभाज्यांवर संशोधन करत आहेत. त्यांच्या औषधी गुणधर्मांवरही अभ्यास सुरू आहे. भविष्यात सेंद्रिय शेती, पोषण सुरक्षा, आरोग्यदायी आहार, जैव विविधतेचे संरक्षण यामध्ये रानभाज्यांची मोठी भूमिका असू शकते. निष्कर्ष. रानभाज्या म्हणजे फक्त एक भाजी नाही, तर आपल्या निसर्गाची अमूल्य देणगी आहे. अनियमित पाऊस आपल्या हवामान बदलाची जाणीव करून देत आहे. रानभाज्या जपल्या तर आरोग्य जपले जाईल, जैव विविधता जपली जाईल आणि आपल्या पारंपरिक खाद्य संस्कृतीलाही नवी ऊर्जा मिळेल. तुमच्या भागात कोणती रानभाजी सर्वाधिक प्रसिद्ध आहे, तिचे नाव कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आजचा शतायुषी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.